गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग। तर आज मी खूप एक्साइटेड आहे कारण मी चालले माझ्या कॉलेज फ्रेंड्सना भेटायला। तर ते कारण आहेच, मी कॉलेज फ्रेंड्सना भेटणार आहे। आणखीन एक खूप महत्त्वाचं कारण आहे ज्याच्यासाठी आम्ही खूप दिवसांनी प्लॅनिंग करून भेटायचं ठरवलंय। ते तुम्हाला पुढे माझ्या व्लॉगमध्ये समजेलच। आणि आता तब्बल 1 वर्षानंतर, 1 वर्ष 3 महिन्यानंतर आम्ही सगळे कॉलेज फ्रेंड्स एकत्र भेटणार आहे। खूप भारी वाटायला लागले आणि तिथे गेल्यावर मी सगळ्यांशी तुमची ओळख करूनच देईन। ही आहे स्नेहल, जी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही सोबत होतो। आम्ही बसने प्रवास केला आणि जयसिंगपूर स्टँडपर्यंत पोहोचलो तर बघतोय तर इतका मोठा पाऊस सुरू झाला। मग काय, पावसात भिजत भिजतच आम्ही गेलो कॅफेमध्ये, कारण आम्हाला इतकी भूक लागलेली। मग म्हटलं बाकीचे फ्रेंड्स येऊपर्यंत आपण काहीतरी खाऊनच घेऊया। तोंड करून बसायच नाही का गोरा येतोस साठी काय पण मला बोलवलायच तो व्लॉग साठी फक्त। तो म्हणते मला व्लॉग मध्ये घेणार असेल तर यायचं। हा समजलं, तू सभ्य आहेस समजलं, फक्त दाखवायला। बासकी पटकन ओपन कर, फेलीज प्राची सर्च कर, हॅपी फेलीज प्राची, थोड्या वेळाने आमचे दोन्ही फ्रेंड्स आले आणि बघतो तर काय, ह्या माणसानं मला सबस्क्राईबच केलं नव्हतं म्हणून समोर बसून माझं नाव सर्च करायला लावून मला सबस्क्राईब करायला लावलं। शपथ सर्च केल्यावर मी दिसतोय, शपथ सबस्क्राईब, ये चिकडी 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 सबस्क्राईब झालं। आणखी सॉरी जसं मी तुम्हाला बोललेले की आमचं आणखीन एक महत्त्वाचं काम होतं, त्यासाठीच आम्ही निघालो होतो आमच्या फ्रेंडच्या घरी। दोनच बिस्किट घे। माझ्या मैत्रिणीला एक छोटस गोंडस मुलगा झालाय, त्यालाच आम्ही सगळे बघायला गेलेलो। आम्ही सगळे तर घरात एकत्र आलेलो, पण या माणसाला ना अचानक काहीतरी काम आलं म्हणून तो घरी गेलेला, कारण इथून त्याचं घर जवळच होतं म्हणून। पोहे खायच्या टायमिंगला आलायस वे? पोहे खायच्या टायमिंगला बरोबर आलायस आता? हा, कामाला कायम तुझा शिमगा घालू दे ना। बहुत इरिटेट व्हायला ते घालताना। मेरे मोबाइल में दिख जाएगा, चश्मा लग जाएगा। देखो तुम्हारा कहाँ है चश्मा? है ना, मैंने रख दिया पे। कहाँ पे रख दिया? रूम में। ये कौन सा मोबाइल है? पहला क्या है? बढ़िया लगते वैसे, लेकिन मुझे एप्पल पसंद नहीं है। क्यों पसंद नहीं है? अच्छा वो अच्छा है मोबाइल। नहीं पता लोगों का मोबाइल अच्छा। अच्छा नहीं है वो, क्यों? क्योंकि चार्जर ही कुछ नहीं, उसमें खराब ही आता है बार बार। हाँ और ये जो बता रहा है वो मोबाइल 1 लाख का है, अच्छा 5 साल जाता है। चौन चौन बोल बाजू, हळू बोल। कौन सा? एक साथ ज्यादा था ये छोटा मोबाइल। हे नको तसं तोंडावर धरून बसतो। टॉफी चला, तिथूनच आम्ही आमच्या दुसऱ्या एका फ्रेंडच्या घरी आलो, कारण तिथून जवळच घर होतं त्याचं। कॉलेज सुरू असताना कधी आम्ही एकदा आलेलो, त्यानंतर आत्ताच आलेलो। विश्ल्या, परत कधी भेटायचं आपण?
परत आता कुणाच तर लग्नातच हे बघ आत्ताच बोललाय जर का आता तुझ्याच डायरेक्ट लग्नात भेटायचं आपण लांब आहे. नाही करायचं की आता स्नेहीचं करायचं लग्न का नाही. अजून आमचं तिकट वर्ण चिठ्ठी आली नाही लग्न कुठनं देवकडनं. होय ते कवा काढते घरात सांगा की मम्मीला पोरग्याला लग्नाची घाई झाल्या जरा लग्न करा. काही काही नाही अजून शांत आहे गप शांत बसून हा मला काय वर्ण मनात ना मनात बी नाही आणि कशात बी नाही मला काही गडबड नाही अजून सुखात आहे सुखात फ्रेंड्सना वगैरे भेटून आले खूप मज्जा केली आम्ही आणि खूप सारे व्हिडिओज पण कॅप्चर केलेत फोटोज वगैरे काढलेत आम्ही आणि आता मी चालले माझ्या मम्मीच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी कारण परत आम्हाला रिटर्न पुण्याला निघायचं आहे सो मम्मीला भेटून संध्याकाळी रिटर्न घरी जायचं आणि वातावरण कसलं भारी झालंय मगाशी तर पाऊस पडत होता आणि आता परत ऊन पडलंय. आणि फायनली मी माझ्या गावामध्ये पोहोचलो. एकदम असं शेताच्या कडेला आम्ही राहतोय तेव्हा पुढून फक्त निसर्गच दिसतोय. असं जाऊ नकोस माझ्यावर यार. फायनली मी माझ्या घरी आले आणि ही आहे माझी आजी. कॅमेरा ओपन केला म्हणून पळा लागल्या. काय होतंय मस्त छान दिसाल्यास. आणि इथे आहे माझी मम्मी हाय कर की फक्त. अय्यो मस्त मम्मी लय भारी झाल्यात. होय गोड झाले मस्त झालंय मस्त जमले. गुड नाईट बाय. चला येतो. रात्रीचे तर 10:30 वाजलेत